अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध करण्यात येत आहे। दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांचा तीव्र विरोध आहे। स्मशानभूमीमध्ये शिवसैनिकांचा गोंधळ पाहायला मिळतोय। दफनभूमीला विरोध करत खड्डा बुजवण्यात आलाय। उल्हासनगरमधील स्मशानभूमीमध्ये दफनभूमीसाठी खोदलेला खड्डा हा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी बुजवत आहेत। स्मशानभूमीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला असून दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांचा तीव्र विरोध आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण। दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याचं पाहायला मिळतंय। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याच्या ठिकाणी आता विरोध होतोय। या संदर्भात चर्चा करण्यासाठी सविस्तर आणि ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण तेलकोटे आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, अक्षय शिंदेचा मृतदेह खरं तर मागच्या 6 दिवसापासून दफन करणं बाकी आहे। आज दफन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र दफन करण्याला विरोध करण्यात येतोय। या दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याची माहिती मिळते। खड्डा देखील बुजवण्यात आल्याची माहिती मिळते। काय या संदर्भात ताजे अपडेट्स? कारण गेल्या अर्धा ते 1 तासापासून शिवसैनिकांनी या दफनभूमीला जो विरोध आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे आणि अनेक शिवसैनिकांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे की हा जे विरोध करणारे जे शिवसैनिक असतील, नागरिक असतील, यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। आणि या घटनेला जो विरोध आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी केलेला आहे। अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, या ठिकाणी या मृतदेहाला भूमिका होती ते तिथल्या नेते असतील किंवा शिवसेना असतील, पदाधिकारी असतील, यांनी घेतली होती। मात्र तशीच जी भूमिका आहे ते उल्हासनगर मधील देखील शिवसैनिकांनी घेतलेली आहे आणि यामुळे आता मोठा फौजफाटा जो आहे तो या स्मशानभूमीमध्ये पोलिसांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि विरोध जो आहे तो तीव्र स्वरूपाचा विरोध इथे शिवसैनिक असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, यांनी केलेला आहे। करण, नक्कीच किरण, शिवसैनिकांच्या माध्यमातून विरोध दर्शवण्यात येत आहे। खरं तर मागच्या 6 दिवसापासूनची ही परिस्थिती आहे। मात्र याच संदर्भात शिवसैनिकांची नेमकी भूमिका आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या दफनासाठी विरोध करत असताना? सांगितलेलं आहे की अक्षय शिंदेंनी जे कुरुकर्म केलेले आहे ते अत्यंत भयानक असं कुरुकर्म आहे आणि याला जो विरोध आहे तो आमचा कायमचाच विरोध जो आहे तो आहे। आणि अक्षय शिंदे सारख्या नरधमाचा जो मृतसंस्कार आहे, दफनविधी आहे, इथं उल्हासनगरमध्ये होऊ देणार नाही, अशा प्रकारची जी भूमिका आहे ती शिवसैनिकांनी घेतलेली आहे। नक्कीच किरण, या संदर्भात शिवसैनिकांची आपल्याकडे काही प्रतिक्रिया आलेली आहे का या संदर्भात? आपण जर पाहायला गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकता की या रस्त्यावरती देखील शिवसैनिक जे आहेत ते उतरलेले आहेत आणि रस्त्यावरती गाड्या असतील, वाहने असतील, ह्याला अडवण्याचा जो प्रयत्न आहे ते येथील जे नागरिक आहेत किंवा शिवसैनिक आहेत ते करतायत। मोठ्या प्रमाणामध्ये विरोध जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। कारण आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने नागरिकांकडून हा जो विरोध केला जात आहे आणि पोलीस प्रशासनाकडून या नागरिकांना पांगवण्याचा जो प्रयत्न आहे तो देखील केला जात आहे। आपण पाहू शकतो कारण दृश्याच्या माध्यमातून की उल्हासनगर मधलं हे जे प्रकरण आहे ते चिघळण्याची जी शक्यता आहे ती व्यक्त केली जात आहे। अनेक तरुण असतील, अनेक महिला असतील, नागरिक असतील, यांनी जो विरोध आहे तो केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाकडून याला हा जो बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने पोलिसांनी नागरिक असतील किंवा अज्ञात व्यक्ती असतील यांना ताब्यात घेतलेला आहे। पाहू शकतो कारण कशा पद्धतीची ही परिस्थिती आहे। नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी आता विरोध करण्यात येत आहे। स्मशानभूमीमध्ये शिवसैनिकांनी गोंधळ घातला असून दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांचा तीव्र विरोध आहे। दफनभूमीसाठी खोदलेला खड्डा शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी हे बुजवत आहेत। तर त्या ठिकाणची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। त्या ठिकाणी दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांचा तीव्र विरोध आहे। स्मशानभूमीमध्ये शिवसैनिकांचा गोंधळ पाहायला मिळतोय। दफनभूमीला विरोध करत खड्डा देखील बुजवण्यात आलेला आहे। उल्हासनगरमधील स्मशानभूमीमध्ये दफनभूमीसाठी खोदलेला खड्डा शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी हे बुजवत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।